नमस्कार मंडळी, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आम्ही चाललो ट्रेकिंगसाठी. म्हटलं ब्लॉग करूया. आणि आपल्या सिंधुदुर्गामधला एक सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यांना आवडणारा ट्रेक म्हणजे रांगणागडचा ट्रेक करण्यासाठी खूप छान आहे आणि बघण्यासाठी खूप ठिकाणं आहेत इकडे, धबधबे वगैरे, सीनरी खूप खतरनाक असतो. 2 तासाचा ट्रेक होतो. मोस्टली इझी आहे, पण चालण्यासाठी थकायला होतं. माझ्यासोबत माझा मित्र समीर दंता, आम्ही दोघंच सध्या जातोय. जास्त जणांना इन्क्लूड नाही केलं कारण आम्हाला खूप सवय आहे. आणि हा ट्रेक ऑलरेडी आम्ही खूप वेळा केला आहे. मान्सूनमध्ये मी केला नाही आहे, विंटर आणि समरमध्ये केलेला आहे. त्याच्यामुळे हा माझा फर्स्ट टाईम आहे मी मान्सूनमध्ये करणार आहे. आणि फक्त फोटोज वगैरे बघितलेले आहे, पण त्याच्यामुळे माहिती नव्हतं की किती काय बघायला भेटतं आहे. पण हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स असेल, त्याच्यामुळे बघूया. चला तर मग मस्त असा व्ह्यू एन्जॉय करत आम्ही आता चाललो आहे वरती. आणि ज्यांना कोणाला माहिती वगैरे वाचायची असेल तर तुम्ही वाचू शकता. वरती रंगणाई देवीचं मंदिर आहे, जे आम्ही ऑलरेडी केलेलं आहे. पण आता आम्ही ते एक्सप्लोअर करणार की नाही वरती जाऊनच ठरवणार. मोस्टली हा फन ट्रेक असेल. आम्ही फक्त खूप दिवस ट्रेकिंगसाठी गेलो नाही, त्यासाठी आम्ही आता चाललो आहे. जास्त एक्सप्लोअर करणार की नाही माहिती नाही. इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग नक्कीच नसेल, पण तुम्हाला एन्जॉय जास्त करता येईल ब्लॉग बघून. काय ट्रेकिंग शक्यतो ग्रुपनी करावी. हां, किंवा कमीत कमी एक्सपिरियन्स नसेल तर ट्रेकिंग मोस्टली तुम्ही ग्रुपमध्येच केलेली चांगली असते. आणि अशा ठिकाणी, कारण हा टोटली फॉरेस्ट एरिया आहे. आणि तुम्हाला इकडे आल्यानंतर बोर्डावरती सगळ्या सूचना वगैरे दिसतीलच, काय आहे काय नाही आहे, कुठच्या प्रकारचे पाणी आहेत, कुठच्या प्रकारचे साप आहेत, पॉयझनस स्नेक वगैरे सगळं आहे. छोटंसं वॉटर क्रॉसिंग. आणि एक गोष्ट इकडे बरी आहे जी फॉरेस्ट खात्याने केली आहे, म्हणजे मला जाण्यासाठी जो म्हणजे वाट आहे ही सगळी चांगली आहे. ठिकठिकाणी तुम्हाला बसायला म्हणजे असा खुर्च्या वगैरे, म्हणजे काय म्हणतात त्याला, बेंचेस आहेत. सो तुम्हाला जे काय गरजेचं साहित्य आहे, पाणी वगैरे, बेसिक गोष्टी तेवढं घेऊन या आणि फुल एन्जॉय करा. मस्त ठिकाण आहे ट्रेकिंगसाठी. बेस्ट स्पॉट ऑफ सिंधुदुर्ग रांगणागड. आम्ही लास्ट मोमेंटला खूप जणांना विचारायचा प्रयत्न केला, जे म्हणजे काल रात्री 11 वाजता, ज्याने काय होणार नव्हतं माहिती आहे. पण जसं ठरलेलं पहिलं की आम्ही दोघंच जण जाणार, तर आम्ही म्हटलं तसंच आपण जाऊया. उगाच कोणाला इन्क्लूड नको करूया. शेतीच्या कामामुळे आणि परीक्षेच्या काळामुळे, अभ्यासामुळे त्यांनी आपली ट्रिप तब्बल 1 तासाचा ट्रेक झालेला आहे. आणि गीर गर्दन घाट वरून आम्ही आता वरती आलो आहे. थोडं दमायला झालं आहे, वॉटर ब्रेक घेतला त्यासाठी. वाटा मस्त आहेत, पाऊस थोडा कमी आहे त्याच्यामुळे चालायला इझी होतं. म्हणजे आमचा ट्रेकचा स्पीड थोडा फास्ट होतो आहे. पाऊस सतत पडला असेल तर चढताना प्रॉब्लेम होतो. बाकी आमच्याकडे रेन गेअर्स वगैरे सगळं आहे. आता बॉडी पंप होते त्याच्यामुळे गरम होते, घाम तर खूपच येतोय. जरी थंड वाटत असेल तरी पण हालत आहे. अजून नाही म्हटलास तरी 1 ते 1.5 तासाचा ट्रेक बाकी आहे अजून. तो तर म्हणजे नेक्स्ट लेवल आहे, मी तुम्हाला दाखवेनच. तसं इझी आहे, पण लेट्स सी काय आहे पुढे. चॉकलेट ब्रेक घेतला आणि समीरचं फेवरेट पल्स, ज्याच्या आतमध्ये जेली असते. कोहरा ही कोहरा और हम 2 ट्रेकर्स. I will show you the best view of Rangnagad.
एन्जॉय केलात ना तुम्ही व्ह्यू, बेस्ट व्ह्यू आहे मस्तपैकी. आणि सगळीकडेच असे तुम्ही जेवढे 1-1.5 तासाचा ट्रेक कंप्लीट केलात ना की तुम्हाला खूप छान छान व्ह्यूज वगैरे दिसतात. कारण एवढ्या तुम्ही पीक पॉईंटला येता आणि त्या पॉईंटनंतर तुम्हाला बघण्यासाठी खूप चांगली हिरवळ दिसते. थोडी वाईट चेंज झाली. काय चेंज झाली? मग या ठिकाणी आम्हाला मँगो बाईटचं चॉकलेट देणार आहे. मँगो बाईट जे त्यांनी फक्त स्वतःसाठी आणलेलं आहे. मँगो बाईट खाई गेली. एनर्जी गेली आहे, खाओ मँगो बाईट. चलो आम्ही या ठिकाणी फक्त चॉकलेटांवरती आणि पाण्यावरती ही सफर कंप्लीट करणार आहोत. येस. ट्रेक करण्याचं पहिलं रिझन होतं न खाता ट्रेक करा. जो काय एक्सपिरियन्स होईल तो बघितला जाईल. त्यामुळे आमच्यासोबत आम्ही आता काय जेवणा खाण्यासाठी काय आणलेलं नाही आहे. बॅगेत जे जाड दिसतंय ते पाण्याच्या बॉटल, रेनकोट, बॅग्स फक्त कॅरी करायला मला, म्हणजे माझा इक्विपमेंट्स कॅमेरासाठी जे काय लागतं तेवढंच. बॅटरीज वगैरे, हां ट्रायपॉड एवढंच, जास्त काय नाही. त्याच्या बॅगमध्ये त्याचा रेनकोट आहे, एक छत्री ठेवली आहे स्पेअर म्हणून, आणि बाकी काय नाही. पाण्याच्या बॉटल फक्त. आणि आता पूर्ण ट्रेक आम्ही हा पाण्यावरतीच कंप्लीट करणार आहोत. आणि खाली जाऊन नंतर जे काय असेल ते खाणार. आणि एवढं सगळं जे आम्ही करतोय ते तुमच्यासाठीच करतोय. लाइक करो, ठोको लाइक, ठोको सब्सक्राइब करने मत भूलो, जल्दी से ठोको लाइक. और ये क्या होता है वो बेल आइकन दबाने को मत भूलो. बेल आइकन को ऐसे पकड़ो और ऐसे. क्यों सब्सक्राइब नहीं करी जा रही? यार सब्सक्राइबर नहीं बढ़ रहे, मेरे को मोटिवेशन चाहिए. मारू गुत्थी मारेगा. क्या बोला? बीप बीप बीप. रात होने वाली है तो हमें हमारे रहने के लिए और खाने के लिए उसका इंतज़ाम करना पड़ेगा. हमारे साथ मेरा साथी ये संवेदन था, और यहाँ से मस्त सा व्यू है. और एंजॉय करके हम अभी जा रहे हैं. आगे जाके हमें देखना पड़ेगा. आगे कोई आवाज नहीं आ रहा तो जाना पड़ेगा. बाबूलाल का दुकान पे हमें खाने के लिए कुछ मिलना चाहिए. चाहे वो जो सांप है वो हिल भी नहीं रहा, डुल भी नहीं रहा. वो आपको लगेगा कि वो लकड़ी हो चुका है. वहाँ पे इतना एक्वायर कर लिया है उसने उसका हैबिटेट कि हमें लग रहा है कि वो लकड़ी है, पर हमें पता है हमारे खाने का इंतज़ाम हो चुका है. उसको पकड़ो, पकड़ो उसको, पकड़ो पकड़ो उसको, पकड़ो उसको. अभी उसको लेके, हाँ पकड़ो, अच्छे से पकड़ो उसको. बहुत ही लंबा है, देखिए आप देख सकते हैं. बहुत लंबा है ये, कम से कम 2 मीटर तो होगा. उसकी पूंछ बहुत छोटी है तो उसको देखो, उसका जहर निकाल रहे हैं. थूक दो, जहर थूक दो. हाँ अभी वो उसको थोड़ा अभी इसको मारो. हम मार नहीं सकते इसको, अभी ऊपर जाके पका के ऐसे लेने के जाना पड़ेगा. ऐसे लेके जाना पड़ेगा. जब तक हमें लकड़ी वगैरह जलाने के लिए कुछ मिलता नहीं तब तक हमें इसे लेके जाना पड़ेगा. चलो 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 यार, मौसम बिगड़ रहा है. हमें किसी ना किसी तरह ऊपर तक जाके कुछ सहारा ढूंढना पड़ेगा. तो चलो थोड़ी छाँव में जाके रेनकोट डाल लो. तो बारिश आ चुकी है और रेन गियर पहन के हम अभी आगे बढ़ रहे हैं हमारे डेस्टिनेशन पे. और बहुत बड़ी बारिश है अभी, और क्लाइमेट तो देखना पड़ेगा, देखने जैसा है, पर मुझे चश्मे की वजह से दिख नहीं रहा. अफ्रीका के जंगल में चलते हुए हम ये देख सकते हैं कि यहाँ पे हमें बारिश का बहुत सामना करना पड़ रहा है. जब हम निकले थे तो एक बूंद भी बारिश नहीं थी. अब रास्ते में हैं तो हम चड्डी तक भीग चुके हैं. एंजॉइंग द व्यू, बट मौसम बहुत बिगड़ चुका है. चलो आगे बढ़ते हैं. जितने आगे बढ़ेंगे उतना सेफ है हमारे लिए. जितना आगे बढ़ेंगे उतना पीछे नहीं रहेंगे. हाँ, पीछे वाले पीछे रह जाएंगे और हम आगे निकल जाएंगे. यस, आम्ही आता वर पोचलोत. आणि ह्या साईडने जे बघताय तुम्ही, कोल्हापूरवरून रस्ता आहे तो.
कोल्हापूरच्या लोकांसाठी वाट आहे, त्याचं गावाचं नाव माहीत नाही मला आता, पण तिकडून जो रस्ता येतो तो तिथे शॉर्टकट आहे, वरती तुम्ही गाडी घेऊ शकता. आणि जे कोकणात राहतात आमच्यासारखे त्यांना फुल 2 तासाचा ट्रेक करून यावं लागतं. खाली इकडे व्ह्यू आहे जो आता धुक्यामध्ये दिसत नाही, हा जो दिसतो तोच गड आहे. गडाचा दरवाजा जो त्या साईडला आहे, आपण तिकडे जाणार आहोत. आणि आता कोहोरा कोहोरा आणि हा दरवाजा क्रॉस केल्यानंतर तुम्ही इकडे लोकेशन्स बघू शकता. गणेश मंदिर, राजवाडा, महादेव मंदिर, तलाव, रांगणादेवी मंदिर, यशवंत दरवाजा, हनुमान दरवाजा, एवढे पॉईंट इकडे आहेत. त्याच्यातले 1 2 3 4 5 पॉईंट राईट साईड, 2 पॉईंट लेफ्ट साईड, आणि असा वाटा केलेला आहेत चांगल्या प्रकारे. खूप डागडुजी चांगली प्रकारे केलेली आहे इकडे. आणि बघण्यासारखं आहेत सगळी. राजवाडा वगैरे पण लास्ट टाईम आम्ही बघितलेला. त्याचं छत वगैरे नाही आहे, पण बाकी जी चौकट आहे ती आहे. मंदिर आहे चांगल्या प्रकारे बांधलेलं रांगणादेवीचं. इकडे खून पण झालो ना. हो, नदीकाठी खून झालं. लोकांनी 4 कोंबडे आणलेले ते पण गळे आवडून मारून खून करून त्या डेड बॉडीचे लिव्हर, गांजा, पोटा, कलेजी सेपरेट करून त्यांनी ते शिजवून खाल्लेलं आहे. इतका डेडली कारभार इकडे झालेला आहे. बहुत ही खतरनाक था वो. तो अनुभव सांगताना अजूनही मला अजूनही माझं ताट रिकामी आहे असं आहे ते. असं आहे. ह्या ठिकाणी आपण धबधब्याकडे पोचत आहोत. फार उत्तम पद्धतीने तुम्ही इथून शूट करून घ्या. शूट करून घेतो, पण माझं इकडे शूट होता का म्हणे, कारण मी काय म्हणतात त्याला लुकतुके चप्पल घालून आलो. कसले लुकतुके लुकतुके चप्पल. आपल्याला एक नवीन मराठी शब्द भेटलाय, लुकतुके चप्पल. कमेंट करून सांगा कोण कोण लुकतुके चप्पल घालतं. आणि तुम्ही जर ट्रेकिंगला येण्यासाठी पण लुकतुके चप्पल वापरत असाल तरी कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपल्याला नर आणि मादा या दोघांचाही आवाज या धबधब्याच्या इथून येत आहे. नर आणि त्यांचा चालू आहे. इकडे 1 2 3 4 मादा आणि 1 नर अशा जोड्या इकडे आपला आंघोळीचा कार्यक्रम करत आहेत. हा आपला ट्रेकचा शेवटचा पॉईंट असेल, स्पॉट असेल. आणि इथे पुढे एवढं बघण्यासारखं काय नाही आहे. त्या साईडला गेलात तर फक्त सगळे स्पॉट, राजवाडा एक्सेट्रा एक्सेट्रा सगळे स्पॉट आहेत. आणि इथेच आम्ही आता थोडा वेळ बसणार आहोत, थोडा आराम करणार, पाणी वगैरे पिणार आणि नंतर बाकीच्या प्रवासासाठी निघणार आहोत. मस्त एन्जॉय केला आहे. फॉग 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 आहे सगळीकडे आणि थंडगार वारा. चेहऱ्यावर तर तुम्ही बघू शकता केस बीस ओले झालेत सगळं. पाऊस तर पडतोय मस्त आणि छान आहे सगळं. खूप दिवसांनी ट्रेक केला आहे, म्हणजे नाही म्हटलं तरी मान्सूनचा पहिला ट्रेक आहे, या वर्षाचा पहिला 2024चा पहिला ट्रेक. आणि मजा आली. यानंतर पण आय थिंक ट्रेक होतील. स्टे ट्यून्ड. इसके लिए सबस्क्राइब करो.
डॅश डॅश फार थंडी आणि पाऊस. ते गेल्या 15-20 मिनिटापासून जो पाऊस आलाय ना, जोरात पाऊस आणि वारा, उभं राहायला देत नाही एका जाग्यावरती, एवढा मोठा पाऊस आहे. कसे कसे आलोच आम्ही इकडे. आता मगाशी ज्या ओपन स्पेसमध्ये थांबलेलो आणि एक जो लास्ट व्हिडिओ बघितला असेल तो व्हिडिओ घेतला आणि जो पाऊस आलाय भाई साब, नो चान्स. हे वारा बघ. तर मस्तपैकी आम्ही आता एन्जॉय करून आता चाललोय रिटर्न. कंटिन्यू एन्जॉय करतोय. आम्ही फक्त माहोल एन्जॉय करण्यासाठी आलेलो, बाकी काय नाही. आणि जसं सांगितलं तसं यांचा ब्रेकअपमधून त्यांना मूव्ह ऑन होण्यासाठी एक्साइटमेंट पाहिजे होती, काहीतरी थ्रिल पाहिजे होता. त्यांना चढायचं होतं गड, म्हणून मग म्हटलं तो नाही तर चला. तर मग नाही म्हटलं तरी आम्ही 1.5 तास इकडे होतो. 1.5 तास शांत एका जागी बसून आम्ही व्ह्यू एन्जॉय केलाय, बाकी काय नाही. थोडा आराम केला. पोटात अन्नाचा दाना नाही आहे. राशन कार्ड पे दिया नहीं कुछ, ग्रामपंचायत को बोलना पड़ेगा. या ठिकाणी अत्यंत बॅटरी 8.5% आली असताना कुठेतरी पल्स घेऊन थोडेसे पल्स वाढवण्याचा प्रयत्न. आता कच्च्या मँगो काढतो मी. यांना नेहमीच कच्चे आयटम आवडतात खूप. कारण पिकलेले आंबे कधी खाल्ले नाहीत त्यांनी, आवडत नाहीत त्यांना. कच्चे छोटे छोटे पिटके आंबे खाण्यात त्यांनी लपून छपून त्या कैरीचा आंबा करून खाल्ला. त्या ठिकाणी बघू शकता केदारनाथचं मंदिर. केदारनाथ आ गए भाई. अरे बाप, पाया पडो भाई, पाया पडो. घर से निकलते ही केदारनाथ निकल गए. निघालो रांगणेगडच्या सफरीला आणि पोहोचलोय केदारनाथला. घर में बोले थे दोस्त के घर जा रहे हैं, मिराकल पहुंच गए केदारनाथ. पोलीसपेक्षा कच्च्या मँगो बसला. कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सगळं आपला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कमेंट बॉक्स मध्ये सांगा. समोर येऊन सांगू लागला. उभे आडवे समोर बोलायचं नाही का, कमेंट बॉक्स मध्ये बोलायचा. म्हणजे कसा कॉन्ट्रोवर्सी होय, कॉन्ट्रोवर्सी करा तुम्ही काहीतरी, म्हणजे माका जरा फेम मिळत. समजला. बेसिक नीड ऑफ यूट्यूबर ऑलवेज टू बी अ फेमस यूट्यूबर. फेमस यूट्यूबर होण्यासाठी काय करायचं, कॉन्ट्रोवर्सी करायची. आपल्याकडे कोण रजत दलाल हा तर मला सांगा, किंवा एल्विश यादव ह्याची कोकणातलो ते कचार गाळी घालतोय. आयटम खायची ॲक्च्युली असत, पण त्यांच्यावर माका असे ठीक बसणार, त्यांना रोस्ट करू किंवा यस इफ यू नो नाव यू नो. सगळा प्रवास आता संपणार आहे. आम्ही खाली उतरलो आहे. आता फक्त 15 मिनटाचाच रस्ता राहिला आहे आणि खूप मजा आली, एन्जॉय केलं भरपूर. व्ह्यू खूप छान होते. धबधब्याचा व्ह्यू म्हटलात किंवा फॉगी वातावरण म्हटलात तर खूप मजा आली बघून. आणि खूप म्हणजे असं एनर्जेटिक वाटत होतं तिकडे. थंडी वगैरे होती कारण पाऊसमध्ये एवढा प्रचंड जो आला. तुम्ही धबधब्याच्या आधीचा जो व्हिडिओ होता किंवा धबधब्याकडे जातानाचा त्याच्यामध्ये बघितलं असाल, तो भाई नेक्स्ट लेवल पाऊस होता. आणि आम्हाला आता मॅक्स 1.5 तास लागला उतरायला. 1.5 तास टोटल पकडून चला. 1.5 तास उतरायला, 2 तास चढायला. इझी आहे, कोई भी कर लेगा. आरामात करा. तुम्ही जेव्हा कराल तेव्हा नीट लक्ष देऊन करा. आम्ही आता आमच्या फ्लिपफ्लॉप आणि पॅरेगॉन स्लीपरवरती आम्ही हा ट्रेक केला आहे. जाताना हां, ग्रुपिझम इज मस्ट. आता आम्हाला येताना एक काका भेटलेले, आई शपथ तो माणूस म्हणजे एकटाच जंगलातून जातोय आणि त्याच्याकडे फक्त तो ग्रीन रेनकोट, कॅमोफ्लॅज जो दिसत नाही माणूस. म्हणजे अशी एका क्षणाला अशी फाटलेली की भाई
ये कुछ अलग है, पर समझ रहे हैं ना, तो ऐसा होगा द्या, ठीक आहे, असं काय करू नका आणि एन्जॉय करा तुम्ही, भरपूर एन्जॉय करा. आम्ही सगळे स्पॉट नाही दाखवलेत, जेवढं आम्हाला फिरायचं होतं तेवढंच आम्ही फिरलो. फक्त ट्रेक करायचा होता हा मेन मोठा होता. आणि तुम्हाला ब्लॉग कसे वाटला तो कमेंट करून नक्की कळवा. यस, आणि लाईक शेअर सबस्क्राईब एक्सेट्रा एक्सेट्रा तुम्हाला तर माहितीच आहे. केलं नसेल तर करा, आणि केलं असेल तर दुसऱ्यांना करायला सांगा, आणि कमेंट करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर करा, आणि केलं असेल तर अनसबस्क्राईब करून निघून जावा. अनसबस्क्राईब करून निघून नको जाऊ, दुसऱ्यांकडून करून घ्या. दुसऱ्याचा मोबाईल घ्या, काढून घ्या, सबस्क्राईब करा, चॅनल सर्च करा विनीत सामंत, आणि इथे असं बेल आयकॉन पण दाबून द्या. खाण टांकन घटना वाजली पाहिजे. हो का, ह्याच्यात आपल्याला कचरा टाकायचा आहे. याच्यात टाकायचा. सो आपला कचरा आपण टाकूया. आता आम्ही जो काय कचरा आणलेला, कचरा का जास्त नाही, आमचे 4 चॉकलेटचे कागद, पाण्याच्या बॉटल तर आमच्या स्वतःच आहेत जे घरी जातात. आम्ही बाबा मिडल क्लास घराण्याचे माणसं, आम्ही बाटल्या फेकून देत नाही. सो वो फेक दिया और हम चले अभी घर. साइनिंग ऑफ फॉर टुडे, बाय बाय. कृपया करून हा ब्लॉग अश्लील दृष्टीने बनवला गेलेला आहे. अश्लील दृष्टीने बनवलं नाही, अश्लील दृष्टी माझी चांगली होती, कृपया ही दृष्टी असली. सर्व मुली, लहान मुले, वडीलधारी माणसे यांनी पाहू नये. या ठिकाणी हा ब्लॉग फक्त विनीत सामंत यांच्या जवळच्या 5 मैत्रिणींनी पाहिला तरी चालू शकतो. 5 मैत्रिणी झाला म्हणजे माझ्या बाबांनी बघल्यानंतर म्हणतले 5 मैत्रिणी कोण, त्याच्यात म्हणतले 5च मैत्रिणी आहेत का, नाही 5 मैत्रिणी आहेत काय, एक असली तर ठीक होती. नाही ते वेगळं झालं. अरे पण मी ह्या टाकतलंय ना, तू टाकते. जनरल ब्लॉग साठी ती एकच मैत्रीण आहे त्याची, बाकी असलेली ब्लॉग साठी स्पेशल 5 मैत्रिणी आहेत त्यातल्या तो 2-3 माझ्या पण ऍड करत आहे. त्या मैत्रिणी असल्या असते तर काही एनर्जी इली असते असं त्याचा म्हणणं, पण असा नाही. मैत्रिणी तुम्ही घराकडे बसा. सध्या मैत्रिणी माझ्या मैत्रिणी नाही आहेत या ठिकाणी, म्हणून ते असं सलग लो फील होता. नाही तर तो ह्या ठिकाणी सलग 7 वर्षात 8व्यांदा हार्ट ब्रोकन होऊन आम्ही ट्रेकला आलोय. त्याच्या हार्ट ब्रेकचो ह्या करूसाठी 7 वर्षात 8 वेळा ब्रेक भर घालूसाठी 7 वर्षात 8 ब्रेकअप.